हॅलो स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सचे एक्झरसाइजेस पाहणार आहेत. क्वेश्चन फर्स्ट आहे, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट टर्म. खाली काही टर्म दिलेले आहेत, त्याच्यापैकी जी कोणती टर्म योग्य असेल ती आपल्याला शोधून लिहायचे. ए पाहू. कॅपॅसिटी ऑफ इयर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द डॅश डॅश. तर त्याचा ऑफ इयर, तर त्याचा आन्सर असेल टेम्परेचर. हवेमधील जी एअर आहे ते धरून ठेवण्याची कॅपॅसिटी कशामध्ये असते? टेम्परेचरमुळे. टेम्परेचरवरती डिपेंड असते. वॉटर डज नॉट हॅव अ डॅश डॅश बट हॅज डेफिनेट डॅश डॅश अँड मास. वॉटर डज नॉट हॅव शेप. वॉटरला कोणताही आकार नसतो, पण डेफिनेट व्हॉल्यूम आणि मास असतं. सी आहे, वाईल फ्रीजिंग द डॅश डॅश ऑफ वॉटर इज लोड. ज्यावेळेस फ्रीजिंग म्हणजे गोठत असताना, वॉटर गोठत असताना त्याची डेन्सिटी कमी होते. डी आहे, डॅश डॅश सॉईल हॅज अ pH 7. सॉईलचा pH 7 असेल. न्यूट्रल, जे काही न्यूट्रल सॉईल असेल त्याचा pH 7 आहे. नॅचरल नाही लिहायचं इथे, न्यूट्रल. ॲसिडिक असेल तर pH किती असतो? 7च्या खाली, आणि बेसिक असेल तर 7च्या वरती. हे इथे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन सेकंड आहे, वाय इज इट सेड दॅट एअर इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. एअर कसं आहे? एक विविध वेगवेगळ्या गॅसने बनलेलं एक होमोजिनियस मिक्सचर आहे, एकजिन्सी मिक्सचर आहे. तर त्याचा आन्सर आहे, देअर आर मेनी कॉन्स्टिट्यूट गॅसेस इन द एअर. एअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस अवेलेबल असतात. दे आर इन द फॉर्म ऑफ मिक्सचर. आणि ते द सेपरेट एक्झिस्टन्स ऑफ इच गॅस इज नॉट फेल. प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आहे. द इंडिव्हिज्युअल गॅसेस कॅनॉट बी सेपरेटेड इझिली. आणि त्याच्यापैकी एक गॅस सेपरेट करणं शक्य नाही. देअर फॉर एअर इज सेड टू बी होमोजिनियस मिक्सचर. बी विचारलं आहे, वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटरला वैश्विक द्रावक का म्हणतात? तर आन्सर आहे, मेनी सबस्टन्सेस इझिली डिझॉल्व इन वॉटर. बरेच सबस्टन्स असे आहेत की ते वॉटरमध्ये डिझॉल्व होतात, म्हणून त्याला युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणतात. सी काय विचारलं आहे, देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस. वॉटरला स्वच्छतेला वॉटरचा पर्याय किंवा वॉटरला दुसरा पर्याय नाही, असं का म्हणलेलं आहे? तर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट बिकॉज मेनी सबस्टन्सेस इझिली डिझॉल्व इन वॉटर. देअर फॉर बाथिंग, क्लिनिंग, वॉशिंग क्लोथ्स, वॉटर बिकम्स व्हेरी युजफुल सॉल्वंट. इट इज इझिली अवेलेबल. हे वॉटर आहे ते इझिली अवेलेबल होतं, तसंच ते त्याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्स मिक्स होत असल्यामुळे त्याला युनिव्हर्सल सॉल्वंट देखील म्हणतात. त्यामुळे त्याच्यासाठी वॉशिंग, बाथिंग किंवा क्लिनिंगसाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो. क्वेश्चन 3 विचारला आहे, व्हॉट विल हॅपन इफ. काय घडतं? तर हे आहे, अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर इन्क्रीजेस. वॉटर वेपर एअरमधील जी एअर इन्क्रीजेस होतं, असं का घडतं? अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर इन्क्रीजेस. तर तेव्हा काय घडतं? ह्युमिडिटी रायझेस, कारण त्याच्यामध्ये असलेली ह्युमिडिटी राईज होते त्यामुळे. बी विचारले, ओनली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली इन द सॉइल. इफ सेम क्रॉप इज ग्रोन अगेन अँड अगेन द फर्टिलिटी इज लोअर्ड. सॉइल डज नॉट सपोर्ट कल्टिवेशन अँड क्रॉप्स विल नॉट गिव्ह प्रॉपर इल्ड. जर एकच पीक आपण सतत सॉईलमध्ये घेतलं, म्हणजे एकच म्हणजे ज्वारच, प्रत्येक वेळेस ज्वारच, दुसरं पीकच घेतलं नाही, ज्वारीचंच पीक घेतलं तर काय होईल? तर त्याच्यामुळे त्या सॉईलची फर्टिलिटी जी आहे नंतर ते कमी होईल. तसेच सॉईल सपोर्ट करणार नाही कल्टिवेशनला, आणि त्यामुळे काय होईल? त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न पण नाही भेटणार. क्वेश्चन 4 आहे, विथ होम शूड आय पेअर अप. ह्या एम ग्रुपमधील बी ग्रुपशी कोणत्याशी पेअर होते हे सांगायचे. फर्स्ट आहे इयर, द स्कॅटरिंग ऑफ लाईट. वॉटर एक्सप्रेशन असतं. सॉईल प्लास्टिसिटी, हा त्यांची वैशिष्ट्ये इथे सांगितलेले आहेत. नंतर आपल्याला क्वेश्चन 5 सांगता येईल, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू आहेत की फॉल्स आहे ओळखायचे. सँडी सॉईल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर. जो की वाळूसारखी सॉईल आहे त्याची वॉटर धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, तर बरोबर आहे हे स्टेटमेंट. बी आहे, द सबस्टन्स इन विच अ सॉलिड डिझॉल्ट इज कॉल्ड ॲज सॉल्वंट. ज्यामध्ये सबस्टन्स डिझॉल्व्ह होतो त्याला सॉल्वंट म्हणतात, तर ट्रू आहे. आणि सी आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय इयर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जे प्रेशर आहे त्या प्रेशर धरून ठेवण्याच्या क्षमतेला, एअर धरून त्याला काय म्हणतो आपण? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ट्रू आहे. आणि डी आहे, सी वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. समुद्रातील पाणी हे इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी बॅड कंडक्टर आहे, तर फॉल्स आहे. तर हे गुड कंडक्टर आहे. क्वेश्चन 6 आहे, एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड्स. ए आणि बी पिक्चरमध्ये तुम्हाला मध्ये काही इमेज दिसतात, तर त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे. तर त्याचा आन्सर आपल्याला सांगता येईल. फर्स्ट, इन फिगर ए वॉटर इज सीन इन द क्रीवाइस ओव्हर अ लँड सरफेस. दिस वॉटर इज इन लिक्विड फॉर्म. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये आहे. तर इन फिगर बी सेम वॉटर इज कन्वर्टिंग इन टू सॉलिड आईस, आणि तेच वॉटर तुम्हाला सॉलिड आईसमध्ये कन्वर्ट झालेलं दिसेल. ॲज टेम्परेचर इज डिक्रीजिंग वॉटर इज फ्रीजिंग.
का झालेलं असेल तर टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे त्याचं रूपांतर वॉटर गोठण्याच्या प्रक्रियेत घेतलेलं आहे. सिन्स देअर इज अ फॉर्मेशन ऑफ आईस, आणि त्यामुळे आईस तयार झालेला आहे. दॅट मीन्स द टेम्परेचर इज लेस दॅन 4 डिग्री सेल्सिअस. त्याचाच अर्थ की टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आईस हे 4 डिग्री सेल्सिअस लेस दॅन 4 डिग्री सेल्सिअसलाच आईस तयार होतो. फिफ्थ आहे वॉटर हुज टेम्परेचर इज लेस and 4 डिग्री सेल्सिअस बिकम लेस डेन्स बट इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ज्यावेळेस टेम्परेचर जर लेस झालेलं असेल तरी त्यांचा व्हॉल्यूम इन्क्रीजेस होतो. वॉटर स्टार्ट्स एक्सपांडिंग विच इज शोन बाय ॲरोज इन फिगर बी. आणि वॉटर एक्सपांडिंग होईल फिगर बीमध्ये एक ॲरो दाखवलेला आहे, तर त्याच्यामध्ये वॉटर एक्सपांड्स झालेलं तुम्हाला तिथे दिसत आहे. तर ड्यू टू ॲनॉमलस एक्सपान्शन ऑफ वॉटर टू क्रिवाइस इन फिगर बी नाव लुक्स बिगर दॅन द क्रिवाइस इन अ फिगर ए. एक्सपान्शन झालेलं आहे ॲनॉमलस एक्सपान्शन ऑफ वॉटरच्या प्रॉपर्टीमुळे. जे काही फिगर तुम्हाला दिसत आहे ती ए क्रिवाइज जे आहेत एपेक्षा बीमध्ये जास्त आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं एक्सप्लेनेशन करता येईल. क्वेश्चन 7 आहे राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. ए हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय द एअर. लाईट जी आहे ती एअरमध्ये का स्कॅटर्ड होते, तर आन्सर आहे एअर इज अ मिक्सचर ऑफ मेनी पार्टिकल्स सच ॲज डस्ट, स्मोक, मॉइश्चर अँड सम गॅसेस. हे जे काही एअर आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे पार्टिकल्स जे आहेत ते मिक्स झालेले असतात, जसं की डस्ट म्हणजे धूळ असेल, स्मोक धूर असेल, मॉइश्चर नंतर आहे सम गॅसेस, हे सगळ्यांचं मिक्सचर असतं. सेकंड पॉईंट व्हेन द लाईट फॉल्स ऑन द मायन्यूट पार्टिकल्स प्रेझेंट इन द एअर. जेव्हा हे लाईट या मायन्यूट पार्टिकलला जे एअरमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरती पडते, द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इन ऑल डायरेक्शन. आणि हे पार्टिकल स्प्रेड होतात, त्यामुळे ती लाईट जी आहे ती ऑल डायरेक्शनला स्प्रेड होते. सो दिस इज कॉल्ड ॲज स्कॅटरिंग ऑफ लाईट. बी आहे एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटरच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत, त्या एक्सप्लेन करा. वॉटर हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. फर्स्ट आहे युनिव्हर्सल सॉल्वंट. ऑल सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर हेन्स कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्वंट. अनेक पदार्थ जवळपास सगळे सबस्टन्स जे आहेत ते वॉटरमध्ये मिक्स होतात, त्यामुळे त्याला युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणतात. ही एक त्याची महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. सेकंड आहे क्लिनिंग. वॉटर कॅन क्लीन ऑलमोस्ट एव्हरीथिंग दस इज यूज इन अवर डे टू डे. त्यामुळे त्याचा वापरसुद्धा आपल्याला करता येतो. थर्ड आहे कूलंट. इट कॅन कूल द हीटेड इक्विपमेंट. हे इक्विपमेंट जे आहेत ते कूलंटसाठी सुद्धा यूज केलं जातात. त्यानंतर आहे फ्लुइडिटी. वॉटर हॅज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडिटी ड्यू टू विच इट कॅन फ्लो, सो यूज फॉर ट्रान्सपोर्ट अँड फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ह्या फ्लुइडिसिटी वाहून नेण्याची क्षमता जी आहे वॉटरमध्ये, त्याच्यामुळं जे काही त्याचा ट्रान्सपोर्ट आणि जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी सुद्धा त्याचा यूज केला जातो. ॲबिलिटी टू परफॉर्म बॉडी फंक्शन्स. आणि बॉडी फंक्शनमध्ये सुद्धा ह्याचं महत्त्वाचा रोल आहे. वॉटर टेक्स पार्ट इन डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस इन अ बॉडी. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे प्रॉपर्टीज सांगता येतील. सी आहे वाय इज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. रेन वॉटरपेक्षा सी वॉटरमधली डेन्सिटी जास्त आहे. असं का, तर देर आर मेनी डिझॉल्ड सॉल्ट्स इन सी वॉटर, देअर फोर डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन द रेन वॉटर. रेन वॉटरपेक्षा सी वॉटरमध्ये बऱ्याच प्रमाणात सॉल्ट डिझॉल्व असतं, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त असते. डी आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर. नेमकं सॉईलचं स्ट्रक्चर चांगलं कसं आहे त्याचे महत्त्व सांगायचं आपल्याला. महत्त्व सांगायचं आहे गुड सॉईल स्ट्रक्चरचं. गुड सॉईल स्ट्रक्चर रिझल्ट्स इन गुड फर्टिलिटी ऑफ सॉईल. त्याच्यामुळे फर्टिलिटी सॉईलची वाढते. व्हेन सॉईल इज ऑफ गुड क्वालिटी रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे त्याची गुड क्वालिटी असल्यामुळे जे काही रूट्स जे आहेत ऑक्सिजनचा सप्लाय केला जातो. इन सच सॉईल द वॉटर ड्रेनेज इज गुड. आणि अशामुळे वॉटर ड्रेनेज जे आहे ते सुद्धा चांगलं राहतं. प्लांट्स ग्रो वेल इन सच सॉईल. अशा ह्याच्यामध्ये प्लांटसुद्धा व्यवस्थित ग्रो होतात. ई आहे व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉईलचे काय युजेस आहेत. प्लांट कन्झर्वेशन. नंतर सॉईल हेल्प्स प्लांट टू ग्रो. वॉटर कन्झर्वेशन. सॉईल हॅज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, सो वॉटर अवेलेबल टू अस थ्रू आउट द एअर. प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ड्यू टू विच सॉईल कॅन गिव्हन एनी रिक्वायर्ड शेप. कोणत्याही शेपमध्ये त्याला करता येतं. सो व्हेरियस आर्टिकल्स आर मेड फ्रॉम सॉईल. अशा पद्धतीने आपल्याला सॉईलचे युजेस सांगता येतील. एफ आहे व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल टेस्टिंग फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर. जे काही शेतकरी आहेत त्यांना या सॉईल टेस्टिंगचं गरज आणि महत्त्व काय आहे हे सांगायचं आपल्याला. फर्स्ट आहे बाय टेस्टिंग द सॉईल ही अंडरस्टँड द कॉन्स्टिट्यूट्स ऑफ सॉईल इन हिज फार्म. सॉईलची टेस्ट केल्यामुळे त्याच्या लक्षात येते की सॉईलमध्ये कोणकोणते घटक आहेत. तसंच त्याचं कलर्स, टेक्स्चर किंवा त्याची प्रपोर्शन आहेत ऑर्गॅनिक मॅटरचे, ते सुद्धा त्याच्यामधून त्याला लक्षात येतात. तसेच इफ देअर इज एनी डेफिशियन्सी इन द सॉईल
सॉईलमध्ये कोणती घटकाची कमतरता असेल तर तेही त्याच्या लक्षात येतं आणि त्याच्यावर कोणता उपाय करायचा हेही त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे काय होतं, सॉईलची फर्टिलिटी वाढण्यास तसंच क्रॉप एल्ड होण्यास मदत होते. जी आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इयर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड. काय इयरचं जे ट्रान्समिशन ते त्याचं काय महत्त्व आहे. इयर इज द मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. इयरच्या माध्यमातूनच साऊंड आपल्याला ऐकायला येतं. वी आर एबल टू परसिव्ह द साऊंड ड्यू टू द इयर अराउंड अस. आणि त्याच्यामुळेच आपल्याभोवती साऊंड आहे आपल्याला लक्षात येतं, आपल्या अवतीभोवती इयर असल्यामुळे. साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू द मीडियम ऑफ इयर अँड रीच अस. हे जे साऊंड आहेत त्या इयरच्या माध्यमातच आपल्यामध्ये पोचतात. इन अब्सेन्स ऑफ साऊंड वी कॅनॉट हिअर द साऊंड. सॉरी, इन अब्सेन्स ऑफ इयर, इथे इयर पाहिजे होतं, तर इथे इन अब्सेन्स ऑफ इयर वी कॅनॉट हिअर द साऊंड. नंतर याच्या आहे, वाय शूड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेव्हर बी केप्ट इन अ फ्रीजर. याच्यामध्ये तुम्हाला ही ग्लास बॉटल जी आहे ती पूर्ण ग्लासची म्हणजे काचेची बाटली जी आहे पूर्ण पाण्याने भरून आपण फ्रीजरमध्ये का ठेवत नाही, तर त्याचा आन्सर आहे फर्स्ट आहे, ड्यू टू एनामोलस एक्सपान्शन ऑफ वॉटर इट एक्सपांड्स while गेटिंग फ्रोझन. When the temperature goes below 4 degrees Celsius, the density of water and at the same time volume increases. Temperature in freezer is always less than 4 degrees Celsius. This causes the expansion of water. Due to expansion of bottle may rust. Bottle is made up of glass. The broken glass pieces may cause harm, so the glass bottle should not be kept in freezer after completely. ज्यावेळेस हे ॲनिमल्स एक्सपान्शनच्या प्रॉपर्टीजमुळे त्या याच्यामध्ये ज्यावेळेस ती फ्रोझनची प्रोसेस होते त्यावेळेस काय होतं, डेन्सिटी ऑफ वॉटर जे आहे ही व्हॉल्यूम इन्क्रीजेस होतो. अशा वेळेस जर ती का बॉटल काचेची असेल तर आपल्याला इजा होण्याची शक्यता असते, म्हणून आपण ते फ्रीजमध्ये पूर्ण पाण्याने भरलेली बॉटल ठेवत नाही आहेत. अशा पद्धतीने आपला एक्सरसाइजेस संपलेला आहे. थँक्यू.